तो 100 मागत होता, बार्गेन करून. आपल्या गाडीमध्ये अंडरलोड आहे, बाकी काहीच नाहीये. तुम्ही सिस्टीमच्या अगेन्स्ट कुठपर्यंत लढू शकताय. आपली गाडी सांभाळायची आहे, आपल्यावरती जे 9-10 लाखाचं मटेरियल दिलंय त्याची जबाबदारी आहे, त्याची डिलिव्हरी उद्या सकाळी आहे. मी त्यांच्याशी आर्ग्युमेंट करत बसून काय होणार आहे. मी तर तामिळनाडू आंध्राच्या बॉर्डरवरती, माझं घर इथून 1000 किलोमीटर लांब आहे. कोण उभा राहणार माझ्यासाठी. मी पोलिसांना फोन केला, पोलिसवाले काय करणार, येणार, त्यांचेच भाऊ बंद निघणार, परत काय होणार, सेटलमेंट होणार. म्हणजे करप्ट सिस्टीमच्या अगेन्स्ट बोलण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. किती जण करतील, 10 जण केली तर 10 तोंड दाबतात, कारण ती 1000 तोंड आहेत आणि त्यांना सुधारवण्यासाठी कोणी नाहीये. कारण का, तर वरतून खालपर्यंत करप्ट सिस्टीम. इथं असा विचार करायचा की आपण आपला बचाव कसा करून यांच्यातून मार्ग काढायचा. का, तर आपल्याला सर्वाइव्ह करायचं. आणि माझ्यासारखे तुम्ही पण भरपूर जण हे अनुभवले असेल की 100-150ची एंट्री, कर्नाटकमध्ये 100 रुपयाची एंट्री झाली. काय कारण नाही, वर्दी तर घातलेली आहे, पण एंट्री कशावरती, तर पुढे लाईट लावलेली आहे. मला एक सांगा, त्या लाईट जर नाही लावल्या तर रात्रीची गाडी चालवता येईल का, नाही येणार. तुम्ही समोर आता नव्या गाड्यांना जर LED लाईट देताय आणि आपल्या गाड्यांना जुन्या ह्या पासिंगला गाड्या गेल्यानंतर यांना LED लाईटची परमिशन नसते. चुकी कोणाची, तुम्हीच सांगा, चुकी कोणाची आहे. तुमच्या समोरच्या गाडीवाला LED जर तुमच्या डोळ्यावरती मारतोय तर तुम्ही गाडी कशी चालवणार, नाही चालू शकत. त्यावेळेस आपली पण LED लाईट असेल तर उजेड प्रॉपर पडेल, नाही तर रस्त्यांना लाईटच कुठे आहे. तो खड्डे सांभाळण्यासाठी लाईटी लावावं लागतं. तर तो झाला एक वेगळा पार्ट. आणि हे करप्शन म्हणजे जे 100 रुपयाची एंट्री, 50 रुपयाची एंट्री, यांच्याशी लढण्यासाठी एकटा कधीही लढू शकत नाही, खरंच नाही लढू शकत. याला संघटित होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस 10 ड्रायव्हर एकत्र येऊन ह्या ऍक्शन वरती बोलतील, कारण मी तिथं आर्ग्युमेंट करलो असतं, बाजूच्या गाड्या चालल्या असत्या, कोणी थांबलं नसतं माझ्या मदतीला. शेवटी मला मनस्ताप सहन करून तिथं पुढे निघावं लागलं असतं. त्यापेक्षा बाबा 100 आहे तर 50 घे, सोड मला. ते काय म्हणतो ना, डॉक्टरची, पोलिसाची आणि वकिलाची कधी पायरी चढायची नसते, तर त्यातला हा एक प्रकार.